नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे आमच्या शेतामध्ये. तर ही आमची सगळ्यात जुनी विहीर आहे. तर आमच्या आजोबा किंवा पणजोबांनी हे विहीर खोदलेली आहे. तुम्ही बघू शकता. जवळजवळ 80 ते 90 वर्ष जुनी विहीर आहे. हे बघा, इथं असे जुने दगड वगैरे आहेत. खूप जुनी विहीर आहे. हे बघा कशी पक्ष्यांनी घरटी केलेली आहेत. ही पूर्ण दगडामध्ये बांधलेली होती, परंतु इथले सगळे दगड ना खाली कोसळलेले आहेत, विहिरीमध्ये गेलेले आहेत. खूप जुनी विहीर आहे. माझ्या पणजोबाचं नाव पण आहे बघा, तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला दिसतंय का नाही? हे बघा इथं, हे छोट्या अक्षरात रामचंद्र गोविंद. खूप जुनी विहीर आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. जवळजवळ या विहिरीला 80-90 वर्ष तरी झाली असतील. खूप जुनी विहीर आहे. हे बघा, इथं पूर्ण झाडी होती, ती तोडलेली आहे. असं या ठिकाणी आंब्याची झाडं वगैरे होती. हे बघा, इकडे एकच आंब्याचं झाड राहिलंय. पूर्वी या ठिकाणी खूप आंबे होते. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस खूप आंब्याचे झाड होते, भरपूर आंबे. किती खा. मोटर या ठिकाणी मोठ होती, मोठ. पहिलं मोठीनं पाणी काढायचे. या ठिकाणी हे दगड आहेत ना, ते मोठीचे दगड आहेत. या ठिकाणी मोठ होती आणि ते बैलाच्या साह्याने पहिले पाणी काढायचे. त्यावेळेस लाईट वगैरे काहीच नव्हती. असे पक्ष्यांनी घरटी केलेले आहेत. हे बघा, एकदम जुनी विहीर.